माननीय न्यायमूर्ती महोदय, आज मी कायद्याच्या पुस्तकाने नाही तर माणुसकीच्या तत्वाने बोलतेय. एका निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरवलं जातंय कारण कोणीतरी खोटं पेरलंय. आणि आश्चर्यचकित करून टाकणारी गोष्ट तर ही आहे की त्या खोट्याला लोक खरं समजतायत. लोकांना ते खोटं आता खरं वाटायला लागलंय. पुरावे नाहीत, फक्त आरोप आहेत. आणि त्या आरोपांचं ओझं आता इतकं वाढलंय, इतकं जड झालंय की सत्य गुदमरायला लागलंय. एखाद्यावर इतका अन्याय करणं, एखाद्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त करणं, हा फक्त गुन्हा नाही, हा माणुसकीवरचा आघात आहे. माझा क्लायंट दोषी नाही, तो गुन्हेगार नाही. त्याचा फक्त एकच गुन्हा आहे की तो गरिबीत जन्माला आला आणि त्याच्या त्या गरिबीलाच लोकांनी त्याचा दुबळेपणा समजला आणि त्याच्या त्याच दुबळेपणाला लोक आता त्याचा गुन्हा ठरवतायत. माझी आपल्याकडे फक्त एवढीच विनंती आहे की आपण माझ्या क्लायंटला न्याय मिळवून द्यावा. कारण जिथे आपण गप्प बसतो तिथे अन्याय बोलतो. माझी भूमिका इथेच संपली. आता तुमची भूमिका आहे न्याय मिळवून देण्याची.